श्रावण सुरू झालेला आहे आणि मंगळवार आला की महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मंगळागौर साजरी केली जाते। आज तुम्ही बघताय इथे या सगळ्या ताया माझ्यासोबत इथे आहेत। हा त्यांचा सुद्धा एक ग्रुप आहे आणि त्या ग्रुपचं नाव आहे स्वस्तिका मंगळागौर ग्रुप। क्या बात आहे। तर आपण जाणून घेऊया ह्या ताईंकडूनच की एकंदरीत मंगळागौर ही काय असते, ती का साजरी केली जाते। कारण ह्या सगळ्या ताईंसोबत आपण आजचा हा भाग 16 सख्यांचा साजरा करणार आहोत। तर मला ताईंना असं विचारावं असं वाटतं की ताई तुझं आधी नाव सांग। माझं नाव वंदना कुलकर्णी आणि ह्या तुमच्या ग्रुपचं नाव काय? स्वस्तिका मंगळागौर ग्रुप। वा, खूप आणि छान। आमची टॅगलाईन आहे पवित्र कार्याची मंगल सुरुवात। पवित्र कार्याची मंगल सुरुवात। वा, व्हेरी गुड। काय सांगशील ताई एकंदरीत आपल्या ह्या मंगळागौर बद्दल? मंगळागौर हा मुळात स्त्रियांचा खेळ मानला जातो आणि हा सगळ्या स्त्रियांच्या हौसेसाठी खेळ आहे। छान असं त्यांनी नटून थटून छान खेळायचंच असतं, पण खरं याच्या मागे खूप छान अशी भावना आहे। जेव्हा लग्न झाल्यानंतर पहिले 5 वर्ष मंगळागौरीची पूजा करायची असते आणि आपल्या नवऱ्याला दीर्घायुष्य मिळावं म्हणून ही पूजा केली जाते आणि त्याचं उद्यापन। पण याच्या मागचा खरा हेतू आहे की सगळ्या स्त्रियांनी एकत्र यावं आणि मौज मजा छान करावी। आणि याचा एक महत्त्वाची गोष्ट अशी असते की यामध्ये सासर आणि माहेर जी 2 टोकं असतात, पण ती एकत्र येतात या खेळासाठी। सगळ्या सासर माहेरच्या स्त्रिया एकत्र येतात आणि पूर्ण रात्रभर जागवून ते हा छान असा सोहळा पार पाडतात। क्या बात आहे। हो, पण तुम्हाला सगळ्यांना सांगू का की आमचा हा जो कार्यक्रम आहे ना, हा 16 सख्यांचा, ही जी मंगळागौर आपण जी श्रावणात आपण साजरी करतो, तर आम्ही ही वर्षभर साजरी करत असतो। कारण सगळ्या सख्या एकत्र येऊन खेळ खेळत असतात आणि आनंदाची देवाणघेवाण करत असतात। जसं आपण ह्या खेळामध्ये सुद्धा आपण तसंच करत असतो की तुम्ही सगळ्या ताया सगळ्या सख्या एकत्र येतात आणि खेळ खेळत असतात आणि आनंदाची देवाणघेवाण करत असतात, हो की नाही? तर आमचा उद्देश पण तोच असतो। आम्ही पण यासाठीच ग्रुपची तयारी केली, कारण हा वर्षभर खेळण्यासारखा तुम्ही म्हटलं तसं आपला उत्साह कमी नाहीच व्हायला पाहिजे। आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी हा ग्रुप यासाठीच तयार केला की आपल्या ज्या काही मराठमोळ्या परंपरा आहेत या सर्व दूर पोहोचाव्यात आणि सगळ्यांना याचं कौतुकही वाटावं आणि सगळ्यांनी ते आनंदाने खेळावं। आणि जर तुम्ही बघितलं तर हे खेळ इतके छान आहेत की यामध्ये सर्वांगीण व्यायाम होतो, तुम्ही मनाने आणि शरीराने दोन्ही फिट राहता, म्हणून खूपच छान। आणि एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट बोललीस तू ताई की ह्या खेळाच्या निमित्ताने किंवा आपल्या ह्या मंगळागौरीच्या निमित्ताने तुम्ही सगळ्या ताया ज्या आपल्या परंपरा, आपले संस्कार, आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न करत असताना किंवा ती माझं तर म्हणणे की तुम्ही ती जपत असता, यासाठी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून कौतुक आहे आणि खरंच तुम्हाला सॅल्यूट आहे। क्या बात, एकदा जोरदार टाळ्या तुम्हाला सगळ्यांसाठी।